इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। रसिक श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी रेडिओ सखी वेदवती मसूरकर अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, स्वर्गाहूनही सुंदर असं ज्याचं वर्णन केलं जातं ते म्हणजे आपलं नितांत सुंदर असं कोकण. कोकणाचा निसर्गच मनाला अगदी भुरळ पाडेल असाच आहे. प्रत्येक ऋतूमध्ये हे कोकण आपल्याला वेगळं दिसतं. श्रोते हो, निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या कोकणावर आता मात्र बदलत्या काळाचे परिणाम दिसू लागलेत. हे परिणाम म्हणजेच तापमान वाढ, अवेळी पाऊस किंवा बदलतं ऋतुचक्र. तेव्हा या कोकणाची, इथल्या निसर्गाची, पर्यावरणाची काळजी घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. काही दिवसांनी पर्यावरण दिन आपण साजरा करू. याच निमित्ताने आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेलं आहे पर्यावरण प्रेमी धीरज वाटेकर सर यांना. सर, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. श्रोते हो, सरांविषयी सांगायचं म्हटलं तर कोकणाच्या विकासासाठी ते नेहमी कार्यरत असतात. पर्यटन पर्यावरण या विषयाचे ते कार्यकर्ते आहेत. पर्यटन आणि चरित्रलेखन या विषयावर सरांची 9 पुस्तकं प्रकाशित आहेत. पत्रकार म्हणून कोकण इतिहास आणि संस्कृती तसंच ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण अशा सामाजिक जागृतीपर विषयात गेली 25 वर्ष सर कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याला अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरविलं गेलंय. सन 2004 साली भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. सन 2016 साली ठोसेकर पर्यटन या पुस्तकासाठी कोल्हापूरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीनं दिला जाणारा मानाचा नलगे ग्रंथ पुरस्कारही त्यांना प्राप्त आहे. तसंच पुण्याच्या अर्थ फाउंडेशनने पर्यावरण भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलंय. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीनं दिला जाणारा ग्रंथमित्र पुरस्कार तोही त्यांना प्राप्त आहे. आपण त्यांच्याकडून त्यांचा हा प्रवास जाणून घेणार आहोत आणि पर्यावरण संवर्धनासाठी नेमकं काय करायला हवं हेही आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद आणि नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. सर, मला सगळ्यात आधी तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं असताना पर्यावरण किंवा त्यासंबंधीचं लेखन या विषयाकडे तुम्ही कसे आकर्षिले गेलात? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि अनेकदा हा प्रश्न मला स्वतःलाही पडतो आणि मी स्वतःही त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. अगदी नुकतंच मी मारुती चितमपल्ली सरांचं चकवा चांदण हे त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते वाचायला घेतलं. त्याच्या नावापासूनच उत्सुकतेला खरं तर सुरुवात होती. म्हणजे आपण आता नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती साजरी केलेली आहे. सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवनवीन शब्द दिलेले आहेत आपण जाणतो. त्याचप्रमाणे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली सरांनी सुद्धा अनेक शब्द भांडार हे मराठी भाषेत म्हणजे जवळपास लाखभर शब्द त्यांनी मराठीला दिलेले आहेत. तर सरांचं आत्मचरित्र वाचताना ते जे चकवा चांदण हे जे नाव आहे त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे असं मला स्वतःला आत्ता कुठेतरी वाटायला लागलंय. त्याचं कारण हा जो चकवा आहे तो जंगलामध्ये घुबडाच्या निमित्ताने लागतो आणि माणसाला रात्रीच्या त्या जंगलामध्ये फिरताना घुबडाचं दर्शन झाल्यानंतर चकवा लागल्यासारखा तो जंगलामध्ये फिरत राहतो आणि जेव्हा कुठे त्याला शुक्राची चांदणी आकाशामध्ये दिसते लुकलुकताना त्यावेळेला तो त्या चकव्यातून बाहेर येतो. अशा प्रकारचा चकवा आयुष्याला लागला आणि चितमपल्ली सर कुठेतरी त्या वन खात्याच्या नोकरीकडे आकर्षिले गेले किंवा त्या रस्त्यावर गेले. तसाच काहीसा हा प्रकार झाला असावा का असं कुठेतरी राहून राहून वाटतं. कारण या सगळ्या म्हणजे पर्यटन असेल, पर्यावरण असेल, स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना या क्षेत्राकडे जाण्याची जी आवड आहे, मुळात लेखनाची आवड असणं हा या सगळ्याचा बेस आहे किंवा या सगळ्याचा पाया आहे. याच्या पलीकडे जाऊन पर्यावरण, पर्यटन हे म्हणजे थोडंसं असं आहे की मूलतः स्वभाव असा आहे की आपल्या समोर जे जे काही येतं आणि त्यातलं जे जे काही चांगलं असतं ते आपण स्वीकारावं आणि त्या पद्धतीने करत जावं. आपल्या समोर आलेली प्रत्येक चांगली गोष्ट, चांगली कृती, चांगली संधी ही परमेश्वरी किंबहुना आपण असं म्हणू त्या निसर्ग शक्तीने, ज्या पर्यावरणाची आपण चर्चा करतोय त्या निसर्ग शक्तीने आपल्याकडे ती पाठवलेली एक गोष्ट आहे असं समजून तिच्यावरती कृती करत राहणं, तिच्यावरती ॲक्ट होत राहणं हा स्वभाव असल्यामुळे, कुठल्या गोष्टीला नाही म्हणायचं नाही अशी सवय असल्यामुळे मूलतः असलेली लेखनाची उर्मी
ही कधी मला निसर्ग आणि पर्यटनाच्या ट्रॅकवर घेऊन गेली हे कळलं नाही. आणि त्यानंतर मात्र पत्रकारितेच्या निमित्ताने हा जो काही सगळा प्रवास सुरू झाला, दोस्त स्थापत्य अभियंता असताना सुद्धा कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून हे सगळं सुरू झालं. आणि मग तो कुठेतरी इथे येऊन स्थिरावला आणि मग इथे मी रुळलो. मला तो विषय आवडला आणि तो काळाची गरजही असं वाटलं. त्यामुळे माझं अधिकाधिक लिखाण हे त्या दृष्टीने होत असतं. हे उत्तरच मला सर खूप आवडलं. पर्यावरण संवर्धनासंबंधी आपण सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करत असता, तर दैनंदिन आयुष्यात पर्यावरण संवर्धन याविषयी जनमानसात आपण कशा प्रकारे जागरूकता करू शकतो किंवा यासाठी तुम्ही जे कार्य आतापर्यंत केलेलं आहे त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडंफार सांगा. जरूर. जनजागरण आणि जनजागृती हे असे विषय आहेत, म्हणजे हे कधीही न संपणारे विषय आहेत. जसजसा काळ बदलतो, मागे 100 वर्ष पाठीमागे जाऊन आपण बघितलं, 200 वर्ष पाठीमागे जाऊन बघितलं, तर त्या कालखंडामध्ये जनजागरण करणारी विशिष्ट प्रकारची माणसं होती आणि ती समाजाला त्या वेळच्या गरजांनुसार जनजागृतीचं काम करत राहिली होती. त्यामुळे विषय, संदर्भ, आवश्यकता या सगळ्या गोष्टी बदलतात, परंतु मूलतः जनजागरण हा विषय कधी बदलत नाही. तो सातत्याने आपल्याला करावाच लागतो. पर्यावरणाच्या विषयामध्ये म्हणाल तर जेव्हा पत्रकारितेच्या निमित्ताने सुरुवात केली तेव्हा मुळात लिहिणं ही एक उर्मी होती. आणि मग लिहित असताना नुसतं न लिहिता त्याच्यामध्ये अधिकाधिक संदर्भांची सखोलता डोकावायला हवी याचा विचार करून जर आपण लिखाण करायला लागलो तर आपण लिहिलेलं उद्याच्या काळामध्ये आपल्याला संदर्भ म्हणून उपयोगी पडू शकतं याची जाणीव फार लवकर झाली. कारण घरामध्ये अशा स्वरूपाचं वातावरण होतं. जसजसं लिहायला लागलो तसतसे हे बारकावे लिखाणामध्ये डोकावायला लागले आणि एका स्थितीमध्ये आल्यानंतर असं लक्षात आलं की वेगवेगळ्या गोष्टींवर लिहित राहण्यापेक्षा, म्हणजे पत्रकारितेच्या मुळात लेखक म्हणून काम करायची इच्छा होती, पण लिहिलेलं सुरुवातीच्या काळात म्हणजे 25 वर्षापूर्वीचा मला कालखंड आठवतो जेव्हा मी नुकतंच कॉलेज संपून लिहायला सुरुवात केली होती. तेव्हा चटकन लिहिलेलं कुठे छापलं जात नसायचं. मग अशा वेळेला कोणीतरी हा सल्ला दिला, लिहिलेलं जर छापून यायला हवं असेल तर आपल्याला पत्रकार व्हावं लागतं. आता ही कदाचित बाळबोध समजूत असेल किंवा ग्रामीण भागामध्ये त्यावेळेला काम करत असताना आलेला सल्ला असेल, पण तो मी सल्ला शिरसावंदे मानला आणि ग्रामीण पत्रकारितेमध्ये शिरलो. ग्रामीण पत्रकारितेमध्ये शिरल्यानंतर मी लिहायला लागलो आणि हे लिखाण करत असताना हळूहळू जाणवायला लागलं. कारण ग्रामीण पत्रकारिता करणारा जो वार्ताहर असतो, पत्रकार असतो, प्रतिनिधी असतो, त्याला समाजाकडे वेगवेगळ्या दृष्टीने बघावं लागतं. तो एकच गावातला असा प्रतिनिधी असतो ज्याला क्रीडा चळवळीकडे बघावं लागतं, ज्याला राजकारणाकडे बघावं लागतं, ज्याला संस्कृती बघावी लागते, ज्याला समाजकारण बघावं लागतं, ज्याला शिक्षण बघावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याला एकट्याला त्या भागामध्ये कव्हर कराव्या लागतात. आणि हे कव्हर करत असताना आपली म्हणून एक काहीतरी आवड असते. माझी ही आवड आहे हे लक्षात यायला काही वर्षाचा कालखंड गेला आणि फिरण्याची आवड आहे हे स्वतःबद्दलचं लक्षात आलं. या सगळ्याच्या जोडणीतून सुरुवातीला खरं म्हणाल तर किल्ले, इतिहास, भटकंती या विषयाकडे आकर्षीला गेलो आणि त्या आकर्षणातून मग निसर्ग आणि पर्यावरणाचं प्रेम हे जागृत झालं. ते लिखाणामध्ये डोकावायला लागलं आणि लिखाणामध्ये हे सगळं डोकावायला लागल्यानंतर असं लक्षात आलं की हे नुसतं लिहून उपयोगाचं नाही आहे. कारण समाजातून प्रतिक्रिया अशा यायला लागल्या की तुम्ही फक्त लिहित असता, लिहून सांगत असता, त्याच्या पलीकडे काय. मग तेव्हा हे लक्षात आलं की आपल्याला मर्यादा आहे. प्रत्येक माणसाला म्हणजे त्याची विहित जबाबदाऱ्या पार पाडून तो काय काय करू शकतो या गोष्टीला एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा ओळखून आपण काय करू शकतो, या सगळ्या पर्यावरणाच्या एकूणच जो ऱ्हास आपल्याला होताना दिसतो याच्यामध्ये आपण काय योगदान देऊ शकतो. तेव्हा असं लक्षात आलं की जनजागृतीचं काम जे मूलतः आपण पत्रकार आहोत त्यामुळे चांगलं करू शकतो. माध्यमांची आवश्यकता आणि तिथे कशा पद्धतीची मांडणी करणं आवश्यक आहे याची आपल्याला इतक्या वर्षांच्या अनुभवातून जाण आलेली आहे किंवा ते आपल्याला कळलेलं आहे. तर त्याचा उपयोग करून आपली लेखणी अधिकाधिक पर्यावरण, पर्यटन या विषयांमध्ये आपल्याला वापरता येईल का असा विचार कुठेतरी दृढ झाला आणि मग पर्यावरणाच्या जनजागरणाच्या चळवळीकडे मी स्वतःला वळवलं. आणि ते वळवत असताना सुदैवाने आदरणीय पद्मभूषण डॉक्टर माधवराव गाडगीळ सर असतील किंवा आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी चालवलेलं निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळासारखी संस्था असेल, या संस्थेच्या माध्यमातून गेली 10-12 वर्ष महाराष्ट्रातल्या पर्यावरणप्रेमी कृतिशील शिक्षकांना घेऊन आम्ही राज्यव्यापी जनजागरणाचं काम करतोय आणि त्याचं एक व्यापक स्वरूप या सगळ्या मोहिमेला आलेलं आहे. आणि मला वाटतं
त्याचा एक वेगळा आणि चांगला परिणाम हा एकूणच या जनजागरणाच्या मोहिमेमध्ये झालेला दिसतो. कारण फील्डवरती उतरून काम करणं हे आवश्यक तर आहेच, त्या बरोबरीने जनजागरण हे अतिशय आवश्यक आहे. कारण कितीही सांगितलं तरी आजही लोक नदीच्या शेजारी आणि नदीच्या पात्रामध्ये कचरा टाकतात आणि त्यांना विचारायला गेल्यानंतर म्हणजे काही काही उदाहरणं तर आपल्याला अगदी जी चार चौघामध्ये आपण बोलू शकत नाही अशा पद्धतीची उत्तरं पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ऐकावी लागतात. ही समाजाची जी मानसिकता आहे ही बदलणं हे खूप मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान जर आपल्याला पेलायचं असेल तर आपल्याला सातत्याने जनजागरणावर भर द्यावा लागेल आणि ते काम या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून आपण करतो. सर, विविध अभ्यास दौरे असोत किंवा निसर्ग लेणी, पर्यटन अभ्यास, जंगल भ्रमंती याकरिता हिमाचल, कन्याकुमारी ते अंदमान आणि भूतान पर्यंतचा प्रवास तुम्ही केलाय. तर याद्वारे जमा झालेल्या सुमारे 25,000 डिजिटल फोटोंचा संग्रह तुमच्याकडे आहे आणि ही अतिशय सुंदर कल्पना आहे. तर याबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांना जरूर सांगावं असं मला वाटतं. तो अनुभव तुमचा कसा होता? मला आठवतंय 2001 साली मी माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंगचं पदविकेचं पूर्ण केलं आणि चिपळूणसारख्या शहरामध्ये मी नोकरी, पत्रकारिता या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. त्यानंतर 1-2 वर्षामध्येच माझ्या हातामध्ये कॅमेरे आले, कारण पत्रकारिता करत असल्यामुळे कॅमेरा ही गरज होती आणि त्यावेळेला नुकतेच डिजिटल छोटे छोटे कॅमेरे हे बाजारामध्ये उपलब्ध व्हायला लागले होते. त्यातलाच कॅमेरा माझ्या हातामध्ये आला आणि त्याच्यातून मी फोटोग्राफी करायला लागलो. जसजशी फोटोग्राफी करायला लागलो त्याच्यातली आवड निर्माण झाली. मग आपल्याकडे असलेल्या कॅमेऱ्यामध्ये अधिकाधिक चांगले फोटो जर येणं अपेक्षित असेल तर अधिकाधिक चांगल्या ठिकाणांना आपण भेट दिली पाहिजे हे त्याच्यातून लक्षात आलं. मग भेटी द्यायला सुरुवात केली, भेटी वाढल्या आणि एका स्थितीवर आल्यानंतर असंही जाणवलं की हातात घेतलेला मोबाईल आपण एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देत असताना किंवा एखाद्या निसर्गरम्य स्थळाला किंवा एखाद्या जंगलाला भेट देत असताना नंतरच्या काळामध्ये आपल्याला जर त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण जर त्याचे सलग फोटो मारत गेलो तर आपल्याला लिखाणासाठी या समय ते सगळे फोटो हे आपल्याला फोटो म्हणून कुठे वापरता येणार नाहीत, परंतु लेखनाच्या संदर्भासाठी या सगळ्या फोटोंचा खूप उपयोग होतो. जो पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे चितमपल्ली सरांचा काळ असेल, गोनीदांचा काळ असेल, या म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांचा काळ असेल, ह्या लोकांनी इव्हन चितमपल्ली सर तर 60-70 वर्ष झाले ते डायरी लिहित आहेत. आमचे ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय अण्णासाहेब शिरगावकर हे 60-70 वर्ष डायरी लिहित होते. म्हणजे या लोकांनी डायरीमध्ये टिपलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये आपल्याला सहज टिपता येतात. ही गोष्ट कुठेतरी लक्षात आली आणि म्हणजे या सगळ्या फोटोग्राफीचा वेगळ्या पद्धतीने लिखाणाला त्या काळामध्ये उपयोग झाला. आता तर म्हणजे मी हे जे सगळं सांगतोय हे लिखाणाला सुरुवात केली त्यावेळचं आहे. आत्ताचा काळ त्याहूनही बदललेला आहे, आत्ताची टेक्नॉलॉजी त्याच्यापेक्षा बदललेली आहे. त्यामुळे आत्ता जेव्हा मी एखाद्या जंगलामध्ये शिरतो आणि तिथलं काही डॉक्युमेंटेशन करायचं अगदी हे मला सांगायला हवं की काही मुद्दे हे कागदावरच लिहावे लागतात. ते असे मोबाईलमध्ये फोटो काढून किंवा मोबाईलमध्ये ड्राफ्टिंग करून ते होत नाही. काही गोष्टी हाताने लिहिणंच आवश्यक असतं. परंतु जसजसा काळ बदलतोय, वेग वाढलेला आहे, त्या वेगाप्रमाणे काही गोष्टी सुटसुटीत आपल्याला होतात आणि त्या मिळतात. त्याचा आपण जरूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि मी माझ्या एकूणच निसर्गातल्या भ्रमणामध्ये या सगळ्याचा उपयोग करतो. जशी आपल्याला आवड असते आणि आवडीच्या प्रमाणे आपण आपलं व्यक्तिमत्व साकारत जातो, ते जगाला, लोकांना दिसत जातं. त्याप्रमाणे संधी आपसूक आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्या पोचलेल्या संधींचा आपल्याला निश्चित उपयोग होतो. याच माध्यमातून अगदी कन्याकुमारी पासून हिमाचलपर्यंत, भूतानपर्यंत आणि अंदमानपर्यंत ही माझी भ्रमंती झालेली आहे. सर, पर्यावरण आणि पर्यटन या दोन्ही विषयांसंदर्भात तुम्ही आवर्जून असं नेहमी म्हणता की या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाही आहेत, थोडक्यात एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. तर पर्यावरण आणि पर्यटन या दोन विषयांची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केलात. ग्लोबल चिपळूण या संस्थेमार्फत तुमचं ते कार्य दिसतं. तर पर्यावरणातून एकूणच कोकणाच्या पर्यटन वृद्धीकडे आपण कसं पाहता? हा खरं तर खूपच चांगला प्रश्न आहे. कारण असं आहे, कोकणाच्या पर्यटनाचा विकास याच्यावरती सातत्याने बोललं गेलंय. 100 वर्षापूर्वीचा साप्ताहिक मनोरंजनचा अंक जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला पर्यटन हा शब्द संपादकीयमध्ये वापरलेला दिसतो. त्यावेळेचं जे पर्यटन होतं ते देशातलं पर्यटन हे मुख्यतः धार्मिक स्वरूपाचं होतं. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना
भेटी देणं अशा स्वरूपाचं पर्यटन होतं. कालानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि कोकणामध्ये 70-80च्या दशकामध्ये गणपतीपुळ्याकडे शासनाचा फोकस झाला आणि त्याच्यातून कोकण पर्यटन हे लोकांच्या दृष्टीपथास आलं असं आपल्याला दिसतं. परंतु हे जरी सगळं खरं असलं तरी ज्या पद्धतीने कोकण पर्यटन विकसित व्हायला हवं त्या पद्धतीने ते झालेलं नाही आणि म्हणून असंख्य हात आपण म्हणूया ते हे सगळं विकसित व्हावं याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपलं काम सुरू असतं. मला आठवतंय मी 2011-12 साली मुंबईमध्ये कोकण फेस्टिवलमध्ये होतो आणि तिथे मी विठ्ठल कामत सरांचं एक भाषण ऐकलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी कोकणाच्या नकाशाची आवश्यकता बोलून दाखवली होती. कारण त्यावेळेला असं कानावरती यायचं म्हणजे हे खरं तर हे चुकीचं होतं की भाड्याने गाड्या घेऊन जेव्हा पर्यटक फिरतो तेव्हा त्याला अनेकदा रायगडचा किल्ला दाखवल्यानंतर थेट सिंधुदुर्गचा किल्ला नेऊन दाखवणारे व्यावसायिक त्या काळामध्ये होते आणि हे चुकीचं होतं. कारण रायगड किल्ला ते सिंधुदुर्ग किल्ला याच्यामध्ये खूप पर्यटन दडलेलं आहे, खूप पर्यटन लपलेलं आहे, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे सगळं घडायचं. म्हणून अशा एका अद्ययावत आणि चांगल्या पर्यटन नकाशाची आवश्यकता होती. 2012 साली आपण संपूर्ण कोकणचा संशोधित नकाशा तयार केला आणि आजपर्यंत त्याच्या 12,000 प्रतींचं वितरण आपण पूर्ण केलं. तो नकाशा आपण या ठिकाणी सिद्ध करून दिला. त्याची आवश्यकता अशी होती की पर्यटकाला तो कोकणाच्या भूमीमध्ये कुठल्याहीच ठिकाणी जरी उभा असला तरी त्याच्या आजूबाजूला 50-100 किलोमीटरच्या अंतरावरती असलेली पर्यटन समृद्धी पर्यटकाला चटकन कळावी, हा त्याच्या मागचा मूळचा उद्देश होता. कारण गुगल जरी आपल्याकडे गुगल सर्च इंजिन आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यांच्या असलं तरी काय सर्च करायला हवं हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला पर्यटनाची निश्चित दिशा सापडणार नाही. म्हणून त्या नकाशाची उपयुक्तता कालही होती आणि आजही आहे. एकूण या सगळ्या प्रवासामध्ये आपण जर पाहिलं तर जगामध्ये फिरणारा जो पर्यटक आहे हा हेरिटेजच्या प्रेमापोटी फिरतो आणि आपल्याकडे कोकणात येणारा जो पर्यटक आहे तो निव्वळ निसर्गाच्या प्रेमापोटी कोकणामध्ये फिरतो. त्यामुळे निसर्ग, पर्यावरण आणि पर्यटन हे सगळे विषय हातात हात घालून कोकणामध्ये चालत असतात आणि त्यामुळे याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि याच विषयावर सातत्याने लिहिणं, याच विषयावर सातत्याने बोलणं, या विषयावरती फोकस करणं हे आवश्यक असल्यामुळे आपण सातत्याने ह्या विषयावरती लिहित आहोत आणि आपल्या भूमिका जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो. सर, मला इथे श्रोत्यांना सांगायला आवडेल की चिपळूणमध्ये पर्यटनाच्या हेतूने फिरत असताना परिचित ठिकाणी आपण नक्की भेट देतो, पण आपण चिपळूणमधली परिचित अपरिचित अशी असंख्य पर्यटन स्थळं शोधलीत आणि त्याचं वेगळं डॉक्युमेंटेशन केलं. तर त्या ग्रंथाबद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्ही जरूर सांगावं असं मला वाटतं. खरं तर ते माझं पहिलं पुस्तक आहे. माझा सहकारी मित्र आहे समीर कोवळे, त्यांनी आणि मी ते सिद्ध केलं होतं आणि आमचे चिपळूण तालुक्यामध्ये पहिलं निसर्ग पर्यटन केंद्र उभारणारे मित्र आहेत विलास महाडिक, त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं होतं. तर त्यावेळेला असं होतं, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2002-03 मध्ये जेव्हा फोटोग्राफी, पर्यटन, पर्यावरण या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली पत्रकारितेच्या माध्यमातून, तेव्हा संपूर्ण कोकणामध्ये फिरत असताना सातत्याने हा प्रश्न विचारला जायचा, काय आहे काय हो पाहण्यासारखं तुमच्या त्या चिपळूणात. तो हा प्रश्न खूप छळायचा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या जिद्दीतून म्हणा, मी असेल, समीर असेल, आमचे विलासराव महाडिक असतील, आम्ही प्रयत्न करून ते चिपळूण तालुका पर्यटन हे डॉक्युमेंट तयार केलं. त्याच्यासाठी खूप चिपळूण तालुका फिरलो, अनेक संदर्भ गोळा केले, संदर्भ तपासले. त्या काळामध्ये आदरणीय स्वर्गीय नानासाहेब जोशी असतील, आदरणीय प्रकाश काका देशपांडे असतील, अण्णा शिरगावकर असतील, या सगळ्या मान्यवरांचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेतलं आणि ते पुस्तक सिद्ध केलं. आज ते पुस्तक होऊन म्हणजे त्यावेळेला त्याच्या 3,000 प्रती आपण वितरित केल्या होत्या. सांगायला आश्चर्य आणि आनंद असा वाटतो की आज इतक्या वर्षानंतर म्हणजे 14 वर्षानंतर आज ते पुस्तकाविषयी विचारलं जातं आणि त्याची प्रत असेल तर आम्हाला हवे असं सांगून ती प्रत आजही विकत घेतली जाते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी स्थिर व्हायला वेळ लागतो, परंतु आपण काम करून ठेवण्याची गरज आहे हे मात्र त्या निमित्ताने जाणवलं. मृदंगी या त्रैमासिकाच्या लोककला विशेषांकाचं आपण संपादन केलं. तर कोकणाच्या निसर्गाबद्दल आपण आता बोलतो आहोत, पण कोकणाला निसर्गाप्रमाणेच लोककलेचा फार मोठा वारसा लाभलाय. तर कोकणातलं पर्यावरण आणि लोककला या विषयाकडे आपण कसं पाहता? अतिशय चांगल्या पद्धतीने मीही पाहतो, आपण सर्वांनी पाहायला हवं आणि आपल्या पूर्वजांनीही या सगळ्या विषयाकडे खूप चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे आणि म्हणून या लोककला
अंशतः का होईना आजही आपल्याकडे टिकून आहेत आणि त्या लोककला आजही आपल्या समाजमनाची उत्तम पकड घेण्याची क्षमता राखून आहेत. हे परवा चिपळूणला झालेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या लोककला महोत्सवाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता या लोककला, पर्यटन आणि पर्यावरण याचा संबंध कसा आहे, तर मुळामध्ये आपल्याकडे ह्या ज्या सगळ्या लोककला आलेल्या आहेत, या लोककला मुख्यत्वे त्याच्यामध्ये असलेला जो लोकसहभाग आहे, हा लोकसहभाग गणेशोत्सव आणि शिमगा या काळातला आहे. आणि हे दोनही वर्षभराचं जर कोकणी शेतकऱ्याचं कॅलेंडर, त्याची दिनचर्या जर आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की हे जे कालखंड आहेत, या कालखंडामध्ये शेतकऱ्याला थोडीशी उसंत मिळालेली असते आणि या उसंतीचा ज्याला फ्रुटफुल उपयोग करून घेणं आपण म्हणतो, तो उपयोग विरंगुळ्याच्या निमित्ताने का होईना शेतकऱ्याने लोककलेच्या माध्यमातून करून घेतलेला आहे. आणि पुन्हा या सगळ्या लोककलांमध्ये आपल्या रीतीभाती असतील, आपल्या सगळ्या परंपरा असतील, आपल्या घराच्या असतील, घराण्याच्या असतील, गावाच्या असतील, शेतीच्या असतील, या सगळ्या परंपरांचं प्रतिबिंब हे त्या लोककलांमध्ये दिसतं. आणि अशा गज्जो-नृत्यासारखी परंपरा असेल, जाखडी असेल, वेगवेगळ्या परंपरांची इथे नावं घेता येतील. किंवा अगदी पर्यावरणाच्या खूप जवळ जाणारं उदाहरण सांगायचं तर सापड नृत्यासारखं उदाहरण असेल की जे शेतामध्ये पेरणी केल्यानंतर जेव्हा धान्य उगवायला सुरुवात होते, त्याच्यानंतर वाढलेलं तण काढण्यासाठीचा उपक्रम म्हणून त्या सापडकडे बघितलं जातं. आणि आजही रत्नागिरी जिल्ह्यातलं सर्वात उंचीवरच्या ठिकाण असलेल्या माचाळमधल्या ग्रामस्थांनी ही लोककला सांभाळलेली आहे, जपलेली आहे. आणि हे सगळं निसर्गाच्या जवळ जाणारं आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. अजून एक उदाहरण निसर्गाच्या जवळ जाणारं जे थोडंसं वेगळ्या अर्थाने महत्त्वाचं आहे आणि परवाच्या लोककला महोत्सवामध्ये आपल्याला ते जाणवलं. त्या ठिकाणी एक आदिवासी नृत्य सादर करण्यात आलं आणि ते आदिवासी नृत्य त्याच्यामध्ये एकच वाक्य होतं छोटं, आणि ते एक वाक्य घेऊन आपले आदिवासी बांधव सबंध ते नृत्य नाचत होते. म्हणजे तो संपूर्ण 2-4 मिनिटांचा जो कालावधी होता, तो त्या एका वाक्याभोवती फेर धरून ते नाचत होते. आणि ते वाक्य होतं की ये रे डुकरा पाण्यावरी. या एवढ्याशा शब्दांमध्ये इतका दर्द आणि इतका फील भरलेला आहे की ही मला वाटतं त्या लोककलेची आणि त्या संस्कृतीची, त्यांच्या दैनंदिन जगण्याची, या सगळ्याचं वर्णन त्या एका वाक्यामध्ये आपल्याला मिळतं की ये रे डुकरा पाण्यावरी. कारण जोपर्यंत हे सगळं तलावाच्या किंवा ते आदिवासी बांधव तिथे बसलेले आहेत, ते जोपर्यंत त्या डुकराला मारणार नाहीत, अर्धा त्यातला विकणार नाहीत आणि उरलेला जोपर्यंत त्यांचं हे चरितार्थ त्याच्याशिवाय चालणार नाही, त्यांचं जीवनमान पुढे जाणार नाही. म्हणजे इतक्या प्रकारच्या आर्त भावना या सगळ्या लोककलांशी जोडलेल्या आहेत. आणि लोककलांमध्ये आपल्या कोकणातल्या जुन्या माणसांच्या जगण्याच्या सगळ्या लकबी आणि सगळ्या सवयी ह्या एकत्रित झालेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्याचा, कारण तो काळ असा आहे ज्या काळामध्ये लोककला या मातीमध्ये एका विशिष्ट उंचीवरती होती, तो काळ जर आपण लक्षात घेतला तर त्या काळामध्ये कोकणचा निसर्गही तितकाच समृद्ध होता. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्या असलेल्या गोष्टी राखणं, टिकवणं आणि तशाच्या तशा त्या उचलून पुढच्या पिढीच्या हातामध्ये सुपूर्द करणं, हे सगळं आपलं सर्वांचं काम आहे. सर, खरंच कोकणाचं पर्यटन, कोकणाचं पर्यावरण आणि इथला निसर्ग हे विषयच खूप मोठे आहेत. या अशा विषयांवर सातत्याने बोलत राहणं, यातूनच आपण जागरूकता निर्माण करू शकतो. झाडं लावा, झाडं जगवा असं म्हटलं जातं. झाडं लावली सुद्धा जातात, पण ती जगतायत का याच्याकडे मागे वळून पाहिलं जात नाही. आणि हे पर्यावरण टिकवून ठेवणं, याचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे, ही युवा वर्गाची जबाबदारी आहे. तर आपल्या अनुभवातून आपण आताच्या युवा पिढीला काय संदेश द्याल? आजचा युवा वर्ग हा टेक्नॉलॉजी हातामध्ये घेऊन फिरतोय. खूप मोठी आणि खूप चांगली संधी त्यांच्याकडे उपलब्ध झालेली आहे. आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये मराठी भाषेचाही तितकाच मोठ्या प्रमाणावरती आपण उपयोग करतोय. म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत जर आपण मागे गेलो, हा कालखंड फार नाही आहे पण मागे गेलो, तर आपल्याला फक्त इंग्रजीचाच वापर करता येत होता आणि आता आपण सहजतेने मराठीचा वापर करतो. त्यामुळे युवा वर्ग ज्या पद्धतीच्या आणि ज्या पद्धतीने वेगवेगळ्या सोशल मीडियावरती करत असलेल्या ॲक्टिव्हिटींच्या पोस्ट
ह्या टाकत असतो किंवा त्या तिथे लिहित असतो. तर मला असं वाटतं की हे लिखाण करत असताना आपण सगळ्यांनी, विशेषतः तरुण पिढीने, की माझी पोस्ट लवकर जायला हवी याची काळजी न करता माझ्या पोस्टमधून मी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करेन असा थोडासा विचार करून अधिकाधिक जागरूकतेने आणि थोडं ज्या विषयावरती आपण लिहितोय किंवा ज्या विषयामध्ये आपण काहीतरी करू पाहतोय किंवा करतोय त्याच्यामध्ये, कारण पोस्टचा कंटेंट छोटा असतो परंतु तो वाचकाला चटकन आकर्षित करून घेणारा असला पाहिजे याचा विचार करून जर युवा वर्गाने लिखाणाचा प्रयत्न केला सोशल मीडियावर, तर मला वाटतं अशा प्रकारचं लिखाण हे चटकन लोकप्रिय होतं, लोकांच्या पचनी पडायला सोपं होतं आणि त्याच्यातून आपल्याला अपेक्षित असलेली जनमानसाची एकूणच जी त्याची विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी म्हणून जे आपण लिखाण करत असतो त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो. त्यामुळे तरुणांनी लिहित असताना घाई न करता संयम बाळगावा आणि आपण ज्या विषयावर लिहितोय त्या विषयावरती आपल्या पूर्वी या विषयावर कुणी काही लिहिलंय का याचा जरूर अभ्यास करावा आणि त्याच्यातून आपण काही वेगळं सांगू शकतो का याचा अभ्यास करून लिहावं, जेणेकरून लिहिलेलं समाजामध्ये लोकप्रिय होऊ शकेल. सर, आजच्या पिढीला अतिशय मोलाचा संदेश आपण दिलात. आपण इतकी वर्ष पर्यावरण आणि पर्यटन विकासाच्या दिशेने कार्यरत आहात. या पुढील आपले आगामी उपक्रम काय आहेत हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. पर्यटन आणि पर्यावरण या विषयावरती लिहितोय आणि इथून पुढच्या कालखंडामध्येही लिहित राहणार आहे. त्याचबरोबरीने जनजागरणाचं काम सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. पर्यटन या विषयामध्ये आम्ही चिपळूणमध्ये ग्लोबल चिपळूण मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून काम करतोय. एकूणच कोकण पर्यटन विकसित व्हावं याच्यासाठी आपल्या हाताने जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्याच्या पलीकडे कोकणातील वेगवेगळ्या विषयांवरतील जे लेखन सुरू आहे त्यातलं एक माझं 9वं पुस्तक आता रिसेंटली बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे. ते कोकणामध्ये त्या काळामध्ये म्हणजे साधारण 50-70 वर्षापूर्वी विंचूदंशाने असंख्य लोक, असंख्य शेतकरी, विशेषतः आपले कुणबी बांधव मृत्युमुखी पडायचे. त्याच्यावरती जी हाफकिनने लस बनवलेली आहे त्या विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक डॉक्टर श्रीधर उर्फ तात्यासाहेब नातू यांचं संपूर्ण जीवनचरित्र आपण लिहिलं. गेली 7 वर्ष हे चरित्राचं लेखन सुरू होतं आणि ते चरित्र बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे. हे अलीकडच्या काळामधलं आपलं काम आहे. जनी जनार्दन पुस्तक डॉक्टर तात्यासाहेब नातू यांचं चरित्र आपण ते मिळवून जरूर वाचा. आपल्याला वेगळ्या दिशेने काम करण्याची, कोकण विकासाच्या वाटचालीवर घेऊन जाण्याचं काम करणारी प्रेरणा त्या पुस्तकातून निश्चित मिळेल असा मला विश्वास आहे. अशा स्वरूपाची हातामध्ये येणारी आणि येऊ घातलेली जी काही कामं असतील ती इथून पुढच्या काळात ही होत राहतील. परंतु हे सगळं होत असताना पर्यावरण, पर्यटन आणि कोकण आणि कोकणचा विकास याच्यावरती आपलं सातत्याने लक्ष असतं, ते राहणार आणि जेव्हा जेव्हा त्याच्यावरती लिहिण्याची आणि बोलण्याची गरज पडेल तेव्हा आपण ते निश्चितपणे करत राहू. यापुढील आपल्या सगळ्या उपक्रमांसाठी आकाशवाणी रत्नागिरीच्या शुभेच्छा कायमच आपल्या सोबत आहेत. खरं तर हा विषय खूप मोठा आहे पण वेळेची मर्यादा आहेच, त्यामुळे आजच्या कार्यक्रमात आज आपण इथे थांबूया. श्रोते हो, पर्यावरणाचं असो किंवा निसर्गाचं आपण देणं लागतो आणि स्वर्गाहूनही सुंदर अशा या कोकणात आपण राहतो. आपल्याला खूप अभिमान या निसर्गाचा आहे. त्या निसर्गाची काळजी घेऊया, पर्यावरणाचं संवर्धन करूया. याच एका नोटसह इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण इथे थांबतो आहोत. धीरज वाटेकर सर, तुम्ही इथे आलात आणि अतिशय चांगले विचार तुम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत. आपल्या कार्यातून, आपल्या लेखनातून एक प्रकारची प्रेरणा आमच्या श्रोत्यांना नक्कीच मिळेल. तुम्ही इथे आलात, मी मनापासून तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आणखी वेगळ्या विषयासह. तोपर्यंत मी वेदवती मसुरकर कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य
इंद्रधनुष्य